पंचायत समिती सावनेर येथे आयटक संघटनेच्या वतीने श्याम काळे यांच्या नेतृत्वात अंगणवाडी सेविकांची बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे। अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवावेत यासाठी प्रशासनाला नोव्हेंबर महिन्यात निवेदन देण्यात आलं होतं, परंतु त्यांच्या मागण्यांवरती कोणताही निर्णय न झाल्याने 4 डिसेंबर पासून त्यांनी बेमुदत संपावरती जाण्याचा निर्णय घेतला। तत्पूर्वी त्यांनी मोर्चा काढून निवेदन दिले। या निवेदनामध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आपल्या अपीलामधील 25 एप्रिल रोजी ग्रॅच्युइटी बाबत दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी, शासकीय कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारे वेतन श्रेणी, ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा लाभ देण्यात यावेत। अंगणवाडी सेविकांना व मदतनीसांना ताबडतोब भरीव मानधन वाढ जाहीर करावी। सेविकांचे मानधन किमान 26,000 पर्यंत करावे। मानधन महागाई निर्देशांकाला जोडून दर 6 महिन्यांनी त्यात निर्देशांकानुसार वाढ करावी। अंगणवाडीसाठी किमान रुपये 5,000 ते 8,000 रुपये भाडे मंजूर करावे। आहाराचा रुपये दर हा 8 रुपये असून तो अत्यल्प आहे आणि त्यामुळे कुपोषण निर्मूलन होण्याऐवजी उलट त्यात वाढ होत आहे। तरी हा दर सर्वसाधारण बालकासाठी 16 व अतिकुपोषित बालकांसाठी 24 रुपये असा करावा। या मागण्या आहेत। 24 दिवसापासून ठिय्या आंदोलन सुरू असल्याची माहिती तालुका अध्यक्ष सुनीता पाटील, सचिव चंद्रप्रभा लोधी यांनी दिलेली आहे। यावेळी कुंदा लांबट, सुशीला सहारे, कीर्ती टाकळखेडे, ममता चवारे, जयमाला तागडे व मीना आपटे यांच्यासह 400च्या वरती महिलांच्या उपस्थितीत कागदपत्र जाळून होळी केली आहे। मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण करतच राहू। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे। युवराज मेश्राम, स्टार महाराष्ट्र न्यूज, नागपूर।